राज्यात गुटखाबंदी कायदा लागू असताना देखील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात व ग्रामीण भागामध्ये प्रतिबंधित गुटख्याची बेकायदा विक्री सुरू. कुणाच्या आशीर्वादाने तर संबंधित अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने. तसेच मागील काही दिवसात गुटख्याच्या पुडी मागे 30 ते 40 रुपयांची दरवाढ केल्याची ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप होतोय. कारण असं विमल पान मसाला गुटखा 10 रुपयाला मिळायचा तो पुडा 20 रुपयाला मिळतोय. म्हणजेच विमल पान नसल्याचा गुटख्याचा धंदा कोट्यावधी रुपयांचा उलाढाल करत आहे. 185 ते 190 रुपयांचा पुडा विकला जात होता, मात्र आता त्याची किंमत 220 ते 240 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. काही व्यक्तींमार्फत मोठ्या प्रमाणात अवैध साठा आणून मोठ्या किमतीमध्ये विकला जातोय. दरम्यान राज्य सरकारकडून गुटखा विक्री विरोधात कडक कारवाईचे संकेत दिले असून गंभीर प्रकरणांमध्ये तडीपार यांसारख्या कठोर कारवाई अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याची चर्चा होती. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडून या धंद्याची सहमती मिळाल्याचं बोललं जात आहे. पोलिसांना देखील दर महिन्याला 15 लाख रुपयाचा हप्ता दिला जात असल्याचं बोललं जात आहे. तसेच मुख्य सूत्रधाराविरोधात मिळालेली माहिती अशी की चाळीसगावमधून विमल पान मसाला गुटखा जवळ असलेले कसगाव, भडगाव, मालेगाव, कन्नडपर्यंत मोठ्या प्रमाणात गुटखा विकला जातोय. स्थानिक पातळीवर ही विक्री सुरू असल्यानं प्रशासनाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. चाळीसगावात अवैध पान मसाला गुटखा विक्रीवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य महिला करत आहेत. कारण विमल पान मसाला गुटख्यावर करोडपती झाल्यानंतर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन व संबंधित विभाग लाचार दिसत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.